जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत, ज्याचा महत्त्वाचा विषय आहे फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर BCom 2019 क्रेडिट पॅटर्न यांचा जो काही निकाल जाहीर झालेला आहे, तर या निकालाबाबत आपण अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तसेच जे विद्यार्थी अदर फॅकल्टीचे देखील आहे, तर या विद्यार्थ्यांनी देखील हा व्हिडिओ बघायला काही हरकत नाही, कारण यामध्ये ज्या काही मी माहिती सांगणार आहे त्या तुमच्याही निकालाच्या बाबतीत लागू असणार आहे. त्यामुळं तुम्ही देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ थोडासा मोठा असू शकतो, कारण यामध्ये जवळजवळ आपण 11 ते 12 महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा करणार आहोत. हे सगळे विषय आपल्यासाठी खूप फायदेशीर आणि महत्त्वाचे असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर या व्हिडिओला लाईक करा. आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसेच अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी व्हा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करू. बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण निकालाबाबत कोणकोणती माहिती बघणार आहोत. तर तुम्हाला जो काही ऑनलाईन निकाल दाखवलेला आहे, तर या निकालामध्ये काही विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की मी खरंच पास आहे का किंवा फेल आहे का फेल आहे, तुम्हाला पासिंगसाठी किती मार्क्स पाहिजे आहे, हे देखील आपण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच तुम्हाला जे काही आत्ता निकाल दाखवला जात आहे, या निकालात तर तुमचे मार्क नाही आहे, मग तुम्हाला कोणत्या विषयात किती मार्क्स मिळाले हे कसं बघायचं ते देखील आपण बघणार आहोत. म्हणजे एकूण मार्क्स किती मिळाले हा देखील विषय आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तसेच तुम्हाला जर का कमी मार्क्स मिळालं तर तुम्ही काय करायला पाहिजे ही देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन करावं का, केल्यास काय फायदा होईल, न केल्यास काय तोटा होईल वगैरे या देखील गोष्टी आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर बघा की तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला तुमची डिग्री जर का पूर्ण करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा क्रेडिट मिळवायचे असतात. तर हे एक्स्ट्रा क्रेडिट कशा पद्धतीने मिळवले पाहिजे ते देखील आपण बघणार आहोत. आणि पुढील परीक्षेत तुम्हाला किती मिळवायला पाहिजे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तसेच पुढील परीक्षा कधी होणार आहे, म्हणजे जर का एखादा विद्यार्थी आता बॅकलॉग राहिला तर तो त्याची परीक्षा कधी देऊ शकतो, किंवा एखादा विद्यार्थी पास आहे किंवा बॅकलॉग रेग्युलर हे जरी असले तरी येणारी पुढची जी काही एक्झाम आहे ती कधी होणार आहे, त्या परीक्षेचे तुम्हाला फॉर्म कधी भरावे लागणार आहे याबाबत देखील आपण माहिती घेणार आहोत. तसेच बघा कन्व्होकेशन सर्टिफिकेटबाबत देखील माहिती देईल, कारण काही विद्यार्थी आता अंतिम वर्षाचे होते आणि या अंतिम वर्षाचे विद्यार्थी आत्ता पास झाले, तर मग या विद्यार्थ्यांना कन्व्होकेशनला कधी अप्लाय करता येईल ती देखील आपण माहिती बघणार आहोत. त्याच्यानंतर डॉलर हॅशटॅग हा जो काही किंवा D आणि डॉलरचं चिन्ह दाखवलेलं आहे त्याचा अर्थ काय होतो हे पण जाणून घेणार आहोत. त्याच्यानंतर बघा निकाल कुणाचा दिसत नाही आणि का दिसत नाही याचं कारण पण आपण जाणून घेणार आहोत. आणि सरतेशेवटी कॉपी के स्टुडंट यांचा निकाल कधी जाहीर होणार आहे हे देखील आपण माहिती बघणार आहोत. आणि स्पेशल एक्झाम स्टुडंट यांचा निकाल कधी जाहीर होईल एवढ्या विषयांवरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हायला विसरू नका. बघा सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो काही महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे आपण या परीक्षेत पास आहे की फेल आहे आणि पासिंगसाठी आपल्याला किती मार्क्स पाहिजे हे आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी मी तुम्हाला तुमचा निकाल कसा चेक करायचा ते माहिती सांगतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला निकाल बघण्यासाठी त्याची लिंक तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तसेच तुम्ही unipune.ac.in या ऑफिशियल वेब पेजला गेल्यानंतर एक्झाम सेक्शनला तुम्हाला जायचं आहे. त्यामध्ये थोडंसं स्क्रोल करा. इथे स्टुडंट सेक्शनमध्ये 5 नंबरला तुम्हाला रिझल्ट कॉलम दिलेला आहे. रिझल्टवरती काय करा, क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑनलाईन रिझल्ट डिस्प्ले आणि व्ह्यू पास लिस्ट फॉर एक्झामिनेशन दिसून येईल. तर तुम्ही ऑनलाईन रिझल्ट डिस्प्लेवरती काय करा, क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आत्ता सध्या तुम्हाला एरर दाखवत आहे, तर तत्पूर्वी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देईल की आपली रिझल्ट बघण्याची जी काही लिंक आहे त्या लिंकवर मी तुम्हाला घेऊन जातो. ओके. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला माहिती दिलेली होती की कशा पद्धतीने रिझल्ट बघायचा आहे. इथे तुम्हाला जी काही रिझल्टची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं
आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही फक्त तुमचा सीट नंबर आणि आईचा नेम टाकून तुम्ही तुमचा निकाल काय करू शकता, चेक करू शकता. फक्त आता इथे एक काळजीपूर्वक बघा, मी एक रिझल्ट डाउनलोड करून ठेवलेला आहे, तो देखील मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तत्पूर्वी बघा, एखादा विद्यार्थी तुमचा जर का असेल, मी इथे तुम्हाला थोडंसं लिखाणकाम करून दाखवायचं म्हणून सांगतो. एखादा विद्यार्थी आत्ता SY BComला आहे, ओके, तर तो त्याच्या तिसऱ्या सेमला पण बसलेला होता आणि त्याचा फर्स्ट इयरचा एखादा पहिल्या सेमचा किंवा दुसऱ्या सेमचा एखादा विषय बॅकलॉग होता. तर या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, त्याचा फर्स्ट इयरचा निकाल बघण्यासाठी फर्स्ट इयरच्या लिंकवर जाऊन त्यांनी तिथेच त्याचा SYच्या हॉल तिकीटवरती, म्हणजे आत्ताच्या हॉल तिकीटवरती त्याचा जो एक्झाम सीट नंबर आणि आईचा नेम असेल, तर तोच सीट नंबर आणि आईचा नेम टाकून त्यांनी त्याचा निकाल चेक करायचा आहे. आणि SYचा निकाल बघण्यासाठी तर तुम्ही जी काही मी आत्ता ग्रुपमध्ये लिंक टाकलेली आहे त्या लिंकचा वापर करून सुद्धा तुम्ही काय करू शकता, तुमचा निकाल बघू शकता. मी या फर्स्ट इयर BComची ॲज वेल ॲज SY आणि TYच्या BComची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे, त्यावरती जाऊन तुम्ही तुमचा निकाल बघू शकता. मी एक डाउनलोड केलेला निकाल आहे, तो निकाल आपण समजून घेऊ. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला एक विद्यार्थिनी आहे किंवा एक विद्यार्थी आहे, त्याचा जो काही निकाल आहे तो इथे आपल्याला दाखवलेला आहे. आणि या निकालामध्ये तुम्हाला जो काही सेकंड लास्ट कॉलम आहे बघा, इथं 3 कॉलम दाखवलेले आहे. एक क्रेडिट आहे, दुसरा आहे ग्रेड आणि नंतर तुम्हाला ग्रेड पॉईंट दाखवलेले आहे. तर इथे तुम्हाला जे काही A++ दाखवलेले आहे, इथं 0 बघा, इथे एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉला 0 दाखवत आहे. तो 0 नसून तो काय दाखवलेला आहे, तो आउटस्टँडिंग O दाखवलेला आहे. त्यानंतर A++, नंतर B दाखवलेला आहे. आणि इथे जर का एक थोडीशी नजर टाकली तर 352 352 नंबरचा जो सब्जेक्ट्स आहे ॲडव्हान्स अकाउंटिंग फर्स्ट, याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याला इथे F सिम्बॉल दाखवलेला आहे. आणि इथे त्याचे जे काही क्रेडिट पॉईंट आहे त्या क्रेडिट पॉईंटमध्ये सुद्धा तिथे 0 दाखवलेला आहे. बघा, ज्या विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये या पद्धतीने, इथं तुम्हाला मी पुन्हा दाखवतो, या पद्धतीने जर का तुम्हाला क्रेडिटमध्ये जर F सिम्बॉल दाखवलेला असेल तर तुम्ही त्या विषयात फेल असू शकता. आता त्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही इंटरनल एक्झाममध्ये फेल झाला का, प्रॅक्टिकलमध्ये फेल झाला का, तुम्ही युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये फेल झाला, तर हे तुम्हाला तुमच्या महाविद्यालयात एक रिझल्ट लेजर आलेले असतील परीक्षा विभागाकडे, तर या रिझल्ट लेजरमधून तुम्हाला ते बघता येणार आहे. ओके, तर मग आपल्या पहिला जो काही महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला दिलेला होता तो म्हणजे कोणता, की इथे मी तुम्हाला दाखवतो आहे पहिला प्रश्न जो काही होता आपला. तर तो पहिला प्रश्न आपण समजून घेऊ. तो म्हणजे तुम्ही पास आहे का फेल आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे. जर का तुमच्या निकालामध्ये F हा सिम्बॉल दाखवला तरच तुम्ही त्या विषयात फेल असेल, अदरवाईज तुम्ही त्या विषयात पास आहे. आता बघा, तुम्हाला रिझल्ट लेजर पण मी दाखवणार आहे, पण तत्पूर्वी तुम्हाला पासिंगसाठी किती मार्क्स पाहिजे हे मी सांगतो. बघा, जर का तुमची परीक्षा आता काही विषयात 30-70चा पॅटर्न होता = 100 होतं, बरोबर. तर काही विषयाचा जो काही पॅटर्न होता तो कसा होता, 30 मार्क इंटरनल, 20 मार्काचा प्रॅक्टिकल आणि 50 मार्काची विद्यापीठाची परीक्षा, असे मिळून 100 मार्क्स तुम्हाला होते. तर बघा, इंटरनलला 30पैकी किमान तुम्हाला 12 मार्क्स पाहिजे, 20पैकी तुम्हाला किमान 8 मार्क प्रॅक्टिकलमध्ये पाहिजे आणि 50पैकी देखील तुम्हाला 20 मार्क पडले पाहिजे. म्हणजे बघा, हे 12, हे 8 आणि हे 20 असे मिळून सगळे मिळून तुम्हाला 40 मार्क्स पडले तर तुम्ही त्या विषयात पासआउट होता. तर ज्या विषयात 30-70चा पॅटर्न आहे, ज्या विषयात 30-70चा पॅटर्न आहे त्या विषयासाठी इंटरनलला तुम्हाला 12 मार्क आणि विद्यापीठात 70पैकी 28 मार्क असे मिळून 40 मार्क्स पाहिजे. एखादा विद्यार्थी तो 70पैकी 40 मार्क्स मिळवाल आणि इथं 30पैकी फक्त 10 किंवा 5 मार्क मिळवले, म्हणजे एकूण 50 मार्क मिळाले तरी तो विद्यार्थी, त्याला रिक्वायर मार्क तेवढे भेटले नाही, म्हणून तो काय होऊ शकतो, त्या विषयात इंटरनल किंवा विद्यापीठाच्या परीक्षेत फेल होऊ शकतो. म्हणजे पासिंगसाठी किती मार्क्स भेटले पाहिजे, तर तुम्हाला किमान प्रत्येक विषयाच्या 40% मार्क्स हे पडले पाहिजे. ओके, म्हणजे 100पैकी 40 मार्क्स, 30पैकी 12 मार्क्स, 20पैकी 8 मार्क्स आणि 50पैकी 20 मार्क्स असे मार्क्स तुमचे असतील तर तुम्ही त्या विषयात पासआउट होताल. ओके, त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला असायला पाहिजे. आता बघा, तुम्हाला मी मागाशी सांगितलं की तुम्हाला जो काही आत्ता निकाल result.unipune.ac.in यावर तुम्हाला बघायला भेटलेला आहे, तर हा तुम्हाला कशामध्ये भेटला, क्रेडिट पॉईंटमध्ये. ओके, क्रेडिट हा भाग आलेला आहे. तर तुम्हाला तुमची मार्क लिस्ट ही जी काही आहे
तर ही मार्क लिस्ट तुम्हाला आहे ना कदाचित तुमचं आत्ताचं तिसरं सेम किंवा जे असेल ते, जसं एस वायचा विद्यार्थी असेल तर तिसरं आणि चौथं सेम, आणि टी वायचा विद्यार्थी असेल तर 5वं आणि 6वं सेम, एफ वायचा विद्यार्थी असेल तर पहिलं आणि दुसरं सेम. तर तुम्हाला कदाचित हे दोन्हीही सोबत भेटू शकतील. म्हणजे आत्ता निकाल भेटेल त्याची हार्ड कॉपी हे सांगता येत नाही, कारण अगोदर पाठीमागच्याच हार्ड कॉपी अजून भेटल्या नाही, तर आत्ताच्या हार्ड कॉपी कधी भेटतील. तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे की मार्क्स किती मिळाले. तर हे कसं बघणार आहे, तर तुम्हाला तुमच्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाकडे जे काही रिझल्ट लेजर आलेले आहे त्या रिझल्ट लेजरमधून तुम्हाला इंटरनलला किती पडले, प्रॅक्टिकलला किती पडले आणि विद्यापीठाच्या एक्झाममध्ये किती पडले, तर याची माहिती तुम्हाला भेटून जाणार आहे. ओके, तर या पद्धतीची देखील तुम्हाला माहिती भेटून जाईल. तसेच बघा काही विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये SGPA दिलेला आहे, तर काही विद्यार्थ्यांच्या निकालात दिलेला नाही. हा कुणाच्या निकालात दिसेल, जे विद्यार्थी ऑल क्लिअर असतील, सगळ्या विषयात जे विद्यार्थी ऑल क्लिअर असतील त्याच विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये SGPA दिसून येणार आहे. अदरवाईज तुमच्या रिझल्ट लेजरमध्ये तर ते दिसूनच येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही रिझल्ट लेजर कॉलेजकडून बघा. ॲटलिस्ट कॉलेज जर देणार नसेल तर तुम्हाला इंटरनल एक्सटर्नल किती मार्क्स मिळाले हे देखील तुम्ही त्यांच्याकडून काय करू शकता, जाणून घेऊ शकता. यासाठी आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाशी संपर्क साधायला हवा. ओके, आता तुम्हाला मी पहिलाही प्रश्न सांगितला, त्याच्यानंतर दुसराही प्रश्न मी किती मार्क्स मिळाले हे देखील सांगितलेलं आहे. तुम्हाला मी सगळ्यात अगोदर रिझल्ट लेजर दाखवतो आणि त्यावरून ती संकल्पना तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं मी तुमचा एक विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याचा TY BCOMचा जो काही निकाल आहे त्या निकालाचं रिझल्ट लेजर मी इथे तुम्हाला दाखवत आहे. ओके, बघा थोडंसं झूम करून दाखवतो. तर त्या विद्यार्थ्याचे इथे तुम्हाला जे काही मार्क्स दाखवले 231ला बघा, जसा 231 नावाचा सब्जेक्ट आहे हा बिझनेस कम्युनिकेशनचा सब्जेक्ट आहे. यामध्ये त्या विद्यार्थ्याला इथे 30पैकी इंटरनल आहे बघा, 30पैकी त्याला 13 मार्क्स पडले, नंतर 20पैकी त्याला 12 मार्क्स पडले आणि विद्यापीठाचे 50पैकी त्याला 26 मार्क्स पडले. म्हणजे असे टोटल मिळून त्याला जर का आपण बघितले तर नियर अबाउट 51 मार्क्स इथं पडलेले आहे आउट ऑफ 100पैकी. म्हणजे इथे तो काय झाला, त्या विषयात पासआउट झाला, त्याला इथे B ग्रेड पण भेटला. आता त्याचे TYचे जर का मार्क बघितले, 351 नावाचा सब्जेक्ट, तर 351 नावाच्या सब्जेक्टमध्ये त्याला इंटरनल 26 मार्क्स पडले. विद्यापीठाच्या परीक्षेत त्याला तिथं काय दाखवलेलं आहे, AA. म्हणजे हा विद्यापीठाच्या परीक्षेत काय झालेला आहे, ॲब्सेंट राहिलेला आहे आणि त्याला एकूण जे काही मार्क्स पडले ते 26 पडले, तर त्याचा निकाल इथे F दाखवलेला आहे. ओके, सो इथे तुम्हाला 351चे मी मार्क दाखवले. तसंच तुम्हाला इथे आणखीन त्याचं दुसऱ्या विषयाचे जर 353चे बघितले तर 26 मार्क आहे आणि विद्यापीठाच्या परीक्षेत 40, असे मिळून त्याला 66 मार्क्स पडले, त्याला A ग्रेड भेटला. नंतर इथे बघा 354चा विषय आहे, इंटरनल त्याला 27 पडले, नंतर विद्यापीठाच्या परीक्षेत त्याला 17 मार्क पडले, प्रॅक्टिकलमध्ये 17 मार्क्स पडले आणि विद्यापीठाची परीक्षा दिलीच नाही म्हणून इथे तो ॲब्सेंट आला. ओके, आता इथे बघा याचे मी तुम्हाला मार्क्स वगैरे इथे दाखवलेले आहे. आता एक्स्ट्रा क्रेडिट हे पण याची माहितीसुद्धा तुम्हाला तुमच्या रिझल्ट लेजरमध्येच दिलेली आहे. त्या रिझल्ट लेजरमध्ये बघा इथे तुम्हाला GR2A, ओके, हा जो काही एक्स्ट्रा क्रेडिटचा सब्जेक्ट आहे तर त्याला इथे तुम्ही बघितला असेल तर इथे त्याला 1 क्रेडिट दिलेला आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला GR2B, ओके, GR2B हा जो काही सब्जेक्ट्स आहे तर या GR2Bला त्याला किती क्रेडिट आहे, इथं 2 क्रेडिट भेटलेले आहे. आणि पुढचा जो काही दाखवलेला आहे इथं GR4A, तर त्याला देखील त्याला किती क्रेडिट भेटलेले आहे, 1 क्रेडिट भेटलेले आहे. म्हणजे बघा त्या विद्यार्थ्याला जो काही SY आणि TY होता तर SY आणि TY मिळून टोटल त्याला 4 क्रेडिट रिक्वायर होते, तर त्याला ते भेटलेले आहे. म्हणजे GR2A मध्ये त्याला 1 क्रेडिट, GR2B मध्ये त्याला 2 क्रेडिट आणि GR4A मध्ये त्याला 1 क्रेडिट, असे मिळून टोटल त्याला 4 क्रेडिट देखील मिळालेले आहे. म्हणजे तो त्या एक्स्ट्रा क्रेडिट जे काही तुम्हाला SY आणि TY मिळून एक्स्ट्रा 4 क्रेडिट तरी पाहिजे होते ते त्याला भेटलेले. म्हणजे त्याला पुढच्या सेमला आता एक्स्ट्रा क्रेडिट मिळवण्याची काही आवश्यकता राहणार नाही. ओके, तर याची माहिती आपण आता बघितली. आता आपण पुढच्या एका महत्त्वाच्या भागाकडे जाऊया. जो तुम्हाला मार्क्स किती मिळाले हे कसं चेक करायचं ते मी तुम्हाला सांगितलं आहे. पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया की तुम्हाला कमी मार्क्स मिळालं तर काय करावं. बघा इथे तुम्हाला 2 ऑप्शन आहे. एक आहे की तुम्हाला त्या विषयाचा पेपर पुढील सेममध्ये, म्हणजे त्याला आपण काय म्हणू, नेक्स्ट सेममध्ये तुम्हाला काय करायचा, तो पेपर
द्यायचा आहे. ओके, हा पहिला पर्याय. दुसरा आहे, तुम्हाला जर का वाटलं की मी पेपर 100% पूर्णपणे लिहिलेला आहे, म्हणजे विद्यापीठाचा जो काही परीक्षा झाली तर त्या परीक्षेमध्ये जे काही विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये जी काही परीक्षा झाली त्याच्यातला पेपर तुम्ही संपूर्णतः कव्हर केला तरीसुद्धा तुम्हाला जे काही 40% मार्क्स मिळणं अपेक्षित होतं ते काही मिळाले नाही. म्हणून तुम्ही काय करू शकता, दुसरा ऑप्शन फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन प्रोसेसला टाकू शकता. तर इथे मी तुम्हाला पुन्हा सांगतो की फोटोकॉपी म्हणजे काय. तर फोटोकॉपी म्हणजे तुम्ही लिहिलेला जो काही पेपर आहे त्या पेपर जो लिहिलेला आहे तो कशा पद्धतीने चेक केला तर त्याची स्कॅन कॉपी तुम्हाला तुमच्या पोर्टलला दिली जाते, त्याला फोटोकॉपी असं म्हटलं जातं. आणि रिव्हॅल्युएशन म्हणजे काय केलं जातं, तुमचा पेपर पुन्हा तिसऱ्या एखाद्या व्यक्तीकडून काय केला जातो, तपासला जातो. म्हणजे तुम्हाला जर का कमी मार्क्स पडले तर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. एक म्हणजे तो विषय पुढील सेममध्ये देणं आणि दुसरा विषय आहे की तुम्ही फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनला टाकणं. तर मी पुन्हा सांगतो की फोटोकॉपी आणखीन ॲप्लिकेशन याच फॅकल्टीचे चालू झाले नाही, पण फर्स्ट इयर BComचे चालू झालेले आहे. तर ज्यांचा निकाल लागलेला आहे त्यांचा 4 ते 5 दिवसानंतर पुढील फोटोकॉपी प्रक्रियेला स्टार्ट होतं. ओके, त्याची माहिती तुम्हाला तुमच्या फोटोकॉपीच्या लिंकमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही त्या लिंकवर जाऊन सुद्धा कोणत्या विभागाचे फोटोकॉपी स्टार्ट झाले ते देखील तुम्ही माहिती घेऊ शकता. ओके, म्हणजे फोटोकॉपीतून सुद्धा तुम्हाला काय होऊ शकतात की मार्क्स वाढू पण शकतात आणि कमी पण होऊ शकतात. ओके, जर एखादे 2 मार्क्स कमी असतील तर निश्चित तुम्ही फोटोकॉपीला टाका. लक बाय चान्स तुम्ही त्या विषयात क्लिअर पण होऊ शकतात. बट फोटोकॉपीच्या संपूर्णतः प्रोसेसला किमान 30 ते 45 दिवस लागतात. ओके, ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्या. कारण फोटोकॉपीला ॲप्लिकेशन स्टार्ट होतात त्याला 10 दिवस लागतात. 10 दिवसानंतर पुढच्या 10 ते 15 दिवसानंतर तुम्हाला फोटोकॉपी अवेलेबल होती. त्याच्यानंतर रिव्हॅल्युएशन प्रोसेस किमान 10 ते 15 दिवस चालते आणि त्याचा निकाल लागायला सुद्धा किमान 15 ते 20 दिवस लागतो. म्हणजे हा जर का सगळा कालावधी बघितला तर 30 ते 45 दिवसामध्ये तुमची फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन प्रक्रिया पूर्ण होते. तोपर्यंत पुढील एक्झाम देखील स्टार्ट होतात किंवा त्याचे फॉर्मसुद्धा स्टार्ट झालेले असतात. ओके, त्यानंतर दुसरं महत्त्वाचं आहे 5 नंबरचा पॉईंट आपण घेऊया की एक्स्ट्रा क्रेडिट किती मिळाले हे कुठून बघायचे. तर ऑलरेडी मी सांगितलं की त्यासाठी तुम्ही रिझल्ट लेजर बघा. रिझल्ट लेजरमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा क्रेडिटची माहिती दिलेली आहे. आणि पुढील परीक्षेतून किती मिळवायचे तर बघा, जे विद्यार्थी फर्स्ट इयरचे आहेत तर या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा क्रेडिट 4 मिळवायचे आहे. ते म्हणजे कोणकोणत्या विषयातून, फिजिकल एज्युकेशन आणि दुसरा महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे डेमोक्रेसी. या 2 विषयातून काय करायचे, त्यांना प्रत्येकी 2-2 क्रेडिट मिळवायचे आहे. तर जे विद्यार्थी SY आणि TYला आहे तर यांना TY कंप्लीट होण्याच्या अगोदर त्यांना 4 एक्स्ट्रा क्रेडिट मिळाले पाहिजे. म्हणजे FYचे 4 आणि SYचे 4 असे मिळून टोटल 8 क्रेडिट मिळवणं अपेक्षित आहे. काही विद्यार्थी SY TYलाच 8 क्रेडिट मिळवतात, मग त्यांना फर्स्ट इयरची मिळवायची गरज आहे का तर हो, निश्चित तुम्हाला गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी, म्हणजे जे विद्यार्थी आता TY BComला आहे तर या TY BComच्या विद्यार्थ्यांनी अगोदर बघा की तुमच्या फर्स्ट इयरच्या निकालात तुमचे एक्स्ट्रा क्रेडिटचे 4 सब्जेक्ट फर्स्ट इयरच्या निकालात एक्स्ट्रा क्रेडिट सब्जेक्टचे 4 क्रेडिट तुम्हाला मिळाले का नाही ते खात्री करा. आणि SY TY मिळून तुम्हाला 4 मिळवायचे आहे. जर आत्तापर्यंत म्हणजे TYचा एखादा विद्यार्थी आता 5व्या सेमपर्यंत आहे आणि त्याचे अद्याप 4 क्रेडिट SY TYचे मिळून कंप्लीट झाले नाही तर त्या विद्यार्थ्यांनी काय केले पाहिजे, आत्ता TYमध्ये लास्ट सेमला त्यांनी ते मिळवलेच गेले पाहिजे. ओके, ही महत्त्वाची बाब आहे. परत एक गोष्ट सांगतो की बघा, मी मगाशी तुम्हाला एक SYचं एक्झाम्पल दिलं होतं की एखादा विद्यार्थी आत्ता SY BComच्या 3ऱ्या सेमला आहे पण त्याचा फर्स्ट इयरचा पहिला सेम किंवा दुसरा सेम बॅकलॉग राहिलेला होता आणि त्यांनी तो आत्ता दिला आणि त्याच्यामध्ये सुद्धा तो काय झाला, आता फेल झाला. ओके, तो SY ऑल क्लिअर निघाला पण फर्स्ट इयर त्याचा एखादा विषय फेल आहे तर त्यांनी आता SY BComचे जे काही 4th सेमचे पेपर होतील त्यावेळेस देखील त्यांनी फर्स्ट इयरचा परीक्षेचा फॉर्म भरायचा आणि फॉर्म भरून त्यांनी तो विषय क्लिअर करूनच घ्यायचा आहे. नाही तर तुम्ही फर्स्ट इयर ऑल क्लिअर आहे आणि SY ऑल क्लिअर आहे आणि फर्स्ट इयरचा एखादा विषय बॅकलॉग आहे तर तुम्हाला पुढच्या सेमला TYला प्रवेश भेटणार नाही. जोपर्यंत तुम्ही फर्स्ट इयर क्लिअर होत नाही तोपर्यंत TYला प्रवेश भेटणार नाही. ओके, त्याकरता ते विषय अगोदर कंप्लीट करा. एक्स्ट्रा क्रेडिट हे रिक्वायर जेवढे आहे तेवढे मिळवून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर 6 नंबरचा प्रश्न आहे, पुढील परीक्षा कधी होणार आहे, परीक्षा फॉर्म कधी भरावे लागणार आहे. बघा, जे विद्यार्थी आत्ताच्या परीक्षेमध्ये बॅकलॉग राहिले किंवा जे विद्यार्थी रेग्युलर आहे
आणि त्या पुढील सेमची, म्हणजे जे विद्यार्थी आता FYच्या पहिल्या सेमला होते ते आता दुसऱ्या सेमचे परीक्षा त्यांची कधी होणार, किंवा एखादा विद्यार्थी SYला आहे त्याची तिसरा सेम होता आता, तर चौथ्या सेमची परीक्षा कधी होणार, जर TYचा असेल तर 5व्या सेमची परीक्षा झाली, आता 6व्या सेमची परीक्षा कधी होणार. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला याही पूर्वी खूप वेळेस माहिती दिलेली होती, ते म्हणजे या पुढच्या समर एक्झाम 2023 या नावाने ज्या परीक्षा होणार आहे, म्हणजे 2022-23 शैक्षणिक वर्षातल्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा या जून महिन्यात विद्यापीठ घेण्याच्या तयारीत आहे. जून 2023 याची टेंटेटिव्ह तारीख त्यांनी दिलेली आहे. काही फॅकल्टीच्या एक्झाम म्हणजे अंतिम वर्षाच्या एक्झाम या 6 जूनपासून घेण्याचा मानस आहे, तर अंतिम पूर्व वर्गाचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांची परीक्षा ही 26 जूनच्या आसपास घेण्याचा निर्णय आहे. कदाचित त्याचं एक रिवाईज परिपत्रक पण पुन्हा येऊ शकतं, बट तरी पण मी एक टेंटेटिव्ह तारीख त्यांनी अकॅडमिक कॅलेंडरमध्ये जी दिली ती मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे. त्यानंतर यांच्या परीक्षेचे फॉर्म कधी भरावे लागणार आहे. मुळात बघा, आज देखील मी तुमच्या टेलिग्राम चॅनलला सांगितलं होतं की एप्रिल महिन्याच्या लास्ट वीकला 24 आणि 25 एप्रिलच्या आसपास किंवा त्याच्यानंतर तुमचे इंजिनिअरिंग फॅकल्टीचे जे काही परीक्षा फॉर्म आहे ते परीक्षा फॉर्म सुटणार आहे. ओके, तसेच ज्या ज्या विद्यार्थ्यांचे निकाल लागलेले आहेत त्यांचे जे काही परीक्षा फॉर्म आहे ते साधारणतः 10 मेच्या आसपास स्टार्ट होण्याची शक्यता आहे. त्याच्या आतच स्टार्ट होऊ शकतात, म्हणजे धरून चला की मे महिन्याचा पहिला वीक किंवा दुसरा किंवा दुसऱ्या वीकपर्यंत तरी काही परीक्षांचे फॉर्म हे सुटणार आहेतच. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न, जे विद्यार्थी TYला होते आत्ता, ओके, म्हणजे काही बॅकलॉग राहिलेला होता, त्या विद्यार्थ्यांनी आता ऑक्टोबरमध्ये पासआउट झालेले आहे, तर त्या विद्यार्थ्यांना कन्व्होकेशन सर्टिफिकेटसाठी कधी अप्लाय करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी ऑलरेडी आत्ता TY जस्ट आत्ता पासआउट झाले निकालामध्ये, त्या विद्यार्थ्यांसाठी कन्व्होकेशन नंबर 123 ओके जो काही येईल त्याचे ॲप्लिकेशन जून महिन्याच्या आसपास चालू होतील. त्यावेळेस त्यांना कन्व्होकेशन फॉर्म भरायचा आहे आणि त्यावेळेस त्यांना एक कन्व्होकेशन सर्टिफिकेटबाबत माहिती दिली जाईल. त्यावेळेस त्यांनी फॉर्म भरून त्यांना त्या सर्टिफिकेटचा लाभ घेता येईल. पुढचा 8 नंबरचा प्रश्न ते म्हणजे की तुम्हाला काही जणांच्या निकालामध्ये D आणि $1 चिन्ह दाखवलेलं आहे, त्याचा अर्थ काय होतो ते मी तुम्हाला सांगतो. बघा, अशा विद्यार्थ्यांना काय आहे की त्याचे ऑल सब्जेक्ट क्लिअर आहे, त्याचे ऑल सब्जेक्ट क्लिअर आहे आणि त्याला एखाद्या सब्जेक्टमध्ये थोडेसे कमी मार्क्स पडलेले आहेत. म्हणजे मी एक एक्झाम्पल सांगतो, मी एक निकाल बघितला, त्या निकालात त्या विद्यार्थ्याला इंटरनल इकडे 27 मार्क होते आणि विद्यापीठाच्या परीक्षेत त्याला इंटरनल जे काही होते ते 13 मार्क्स होते आणि विद्यापीठाच्या परीक्षेत त्याला 27 मार्क्स होते. असे मिळून त्याला 40 मार्क्स पडले. म्हणजे तो विद्यार्थी काय झाला, काठावर पास झाला. बघा, त्याला आता इंटरनलला 30 पैकी त्याला 12 मार्क्स रिक्वायर होते, ऑलरेडी त्याला ते पडलेले आहेत. बट विद्यापीठाच्या परीक्षेत त्याला 28 मार्क्स रिक्वायर होते. किती मार्क्स होते? 28 मार्क्स त्याला रिक्वायर होते, बट त्याला पडले किती? इकडे 13 आणि इकडे 27. तर त्याला 1 मार्क जो काही कमी पडला. तर तसं ओव्हरऑल त्याला जर का आपण बघितलं 13 आणि 27 एकूण 40 मार्क्स होतात. म्हणून अशा विद्यार्थ्यांना 40 मार्क्स आणि डॅश आणि इथं डॉलरचं चिन्ह असं दिलेलं आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्याला काठावर पास करून देण्यात आलेलं आहे. थोडक्यात त्याला आपण कंडो दिला असं देखील म्हणू शकतो. ओके, म्हणजे D आणि डॉलरचा अर्थ तुम्हाला आता समजला असेल. त्याच्यानंतर बघा, इथे दाखवलेला आहे निकाल कोणाचा दिसत नाही किंवा का दिसत नाही. जनरली बघा, 2 महत्त्वाचे कारण आहे. एक आहे कॉपी केसवाल्यांचा निकाल दिसत नाही आणि दुसरा आहे की ज्या विद्यार्थ्यांनी आत्ता स्पेशल एक्झाम दिली ते त्या विषयात म्हणजे जे देत आहे, ज्यांनी अप्लाय केलं त्यांचा निकालसुद्धा आत्ता फेल लागलेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की कॉपी केस ज्या विद्यार्थ्यांची झालेली होती त्यांचा निकाल आत्ता दिसणार नाही. ओके, तर ज्या ज्या विद्यार्थ्यांवर कॉपी केस झाली त्यांनी कृपया निकालसुद्धा बघू नका, कारण त्यांचा निकाल हा ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार नाही. तर पुढचा 10 नंबरचा प्रश्न आहे, कॉपी केस स्टुडंटचा निकाल कधी जाहीर होणार आहे. तर बघा, जे काही रेग्युलर मोडचे विद्यार्थी आहे, ओके, तर रेग्युलर मोड म्हणजे ज्यांनी कॉपी केली नाही या विद्यार्थ्यांचा ज्यावेळेस निकालाची हार्ड कॉपी येते त्याच वेळेस याच हार्ड कॉपीसोबत तुमच्या कॉपी केस स्टुडंटची सुद्धा काय येते, हार्ड कॉपी येते. ओके, आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे कॉपी केसच्या स्टुडंटनी काय करणं गरजेचं आहे. त्यांचा जो काही फाईन होतो, एक तर महत्त्वाचं की कॉपी केसच्या मीटिंगला जाणं, त्या मीटिंगमध्ये सांगितल्या पद्धतीने फाईन भरणं आणि त्याच्यानंतरच त्यांचा निकाल हा जाहीर केला जातो. ते पण ऑनलाईन पद्धतीने नाही, ऑफलाईन पद्धतीने. तो डायरेक्ट हार्ड कॉपीसह कॉलेजला येतो. कदाचित बघा, जे विद्यार्थी कॉपी केसवाले आहे, तुमचा आता नवीन पुढच्या परीक्षेचा फॉर्म सुरू होईल, तर परीक्षेमध्ये कदाचित असं होईल की एका विषयात कॉपी होती बट
जसं की एक्झाम्पल सांगतो की TY BComचा एखादा विद्यार्थी 5व्या सेमला होता आता आणि त्यांनी कॉपी केली एका विषयात, तर तो आता TY BComचा 6व्या सेमचा फॉर्म भरत असताना त्याला कदाचित 5व्या सेमचे सगळे सब्जेक्ट देखील येऊ शकतात. ओके, तर कॉपी केसच्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक या गोष्टीची नोंद घ्या, म्हणजे त्यांना 1000 रुपये फाईन पण भरावा लागला आणि त्यांना ते विषय त्या सेमिस्टरचे संपूर्णतः विषय देखील त्याला द्यावे लागले. तर असं पण कदाचित होऊ शकतं. कॉपी केसचा निकाल कधी जाहीर होईल, तर तुम्हाला बाकीच्या रेग्युलर स्टुडंटच्या हार्ड कॉपी ज्यावेळेस येतील त्याच वेळेस तुम्हाला त्यांचा निकाल भेटणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही विद्यापीठातील जे कॉपी केस सेक्शन आहे तिथे तुम्ही संपर्क करू शकता. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे 11 नंबरचा स्पेशल एक्झाम जी काय आता विद्यापीठामार्फत दिनांक 17 एप्रिल 2023 पासून कंडक्ट केली जात आहे. तर या परीक्षेचा निकाल कधी जाहीर होईल, तर हा निकाल जाहीर व्हायला किमान 1 महिन्याचा अवधी तरी लागू शकतो किंवा किमान 40 ते 45 दिवसाचा टाईम देखील लागू शकतो. त्या विद्यार्थ्यांचे कदाचित पुढच्या परीक्षेचे फॉर्म येतील, तर त्यावरती मी सविस्तर माहिती देईल. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक बघा, कारण ज्या विद्यार्थ्यांनी स्पेशल एक्झाम दिली तर त्यांच्या परीक्षेमध्ये काय येणार आहे, त्या विषयात ॲब्सेंट येणार आहे आणि त्या विषयाचं कदाचित पुन्हा पेपर किंवा एक्झाम फॉर्ममध्ये ते विषय परत दिसले जाणार आहे. तर काय करायचं याबाबत आपण सेपरेट एक चर्चा करू, सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एवढी परीक्षेबाबत तुम्हाला संपूर्णतः माहिती दिलेली आहे. मी एक रिक्वेस्ट करेल की प्रत्येक महाविद्यालयाच्या एक्झाम CEO यांना की आपण आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांचे जे काही रिझल्ट लेजर आहे त्याच्यातील मार्क सांगावे. पॉसिबल झाल्यास रिझल्ट लेजर त्यांच्यापर्यंत शेअर करावं, जेणेकरून त्यांना त्यांच्या विषयात किती मार्क्स पडले याची माहिती त्यांना भेटून जाईल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की विद्यार्थ्यांनी देखील आपलं बघितलं पाहिजे की आपल्याला जर का फेल झाला असेल, एक तर पास झालं तर तुम्ही विचारण्याची आवश्यकता नाही, पण जर का एखाद्या विषयात फेल झाला असेल तर किती मार्क्स पडले हे तुम्ही निश्चित बघू शकता. ओके, सो या पद्धतीचे महत्त्वाचे अपडेट दिलेले आहे. तर फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी जे बॅकलॉग राहिले किंवा त्यांना फोटोकॉपीला अप्लाय करायचे तर त्यांनी त्वरित अप्लाय करा, कारण त्याची अंतिम डेट ही जवळ येत आलेली आहे. अंतिम डेटनंतर तुम्हाला पुन्हा अप्लाय करता येणार नाही. तो अप्लाय कसा करायचा, काय करायचा याबाबत मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, तो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर का या व्हिडिओमधील माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला पुढील परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.